राम नारायण राम. आज आपण देश आणि जगात चालू असलेल्या लढ्या, वाद आणि मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या युद्धांबद्दल चर्चा करू. अखेर माणूस एकमेकांचा शत्रू का बनला आहे? अशी युद्धे देशात आणि जगात का चालू आहेत? यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण आहे मालकी हक्क म्हणजेच व्यक्तिगत मालकी हक्क. दुसरे कारण आहे धर्म. तिसरे कारण आहे राजकारण आणि चौथे कारण आहे जातीवाद. देश प्रगतीच्या दिशेने कसा वाढेल? देशाचा विकास कसा होईल? देश प्रगतीच्या मार्गावर कसा जाईल? हे सर्व विचारण्याऐवजी आपल्याला काही फालतू गोष्टींमध्ये का अडकून पडत आहे? आपण सर्व एकाच पृथ्वीवरील प्राणी आहोत. सर्व एकाच पृथ्वीवर राहतो. या पृथ्वीचा एकच धर्म असावा लागेल आणि तो धर्म म्हणजे प्रकृतीचा धर्म. तसेच एकाच जातीत आपल्याला असावे लागेल आणि ती म्हणजे जीवजाती. जोपर्यंत इथे धर्माचे राजकारण होतील, जातीवादाच्या गोष्टी होतील, संविधानाच्या गोष्टी होतील, तोपर्यंत इथे परस्पर एकमेकांशी जुळवून घेतले जाऊ शकणार नाही. 84 लाख योन्यांनंतर माणूस जीवन प्राप्त करतो, तरीही माणूस एकमेकांचा मोठा शत्रू ठरतो. आपली पृथ्वी तपस्येची भूमी आहे. विश्वास आपली ताकद आहे. संयम आपला अनुशासन आहे आणि प्रेम आपला आत्मविश्वास आहे. ह्या सर्व गोष्टी मनामध्ये ठेवून फक्त पुढे जात राहा तर आपला मार्ग स्वतःच समोर येईल. नफरतीची राजकारण करायला काहीच गरज नाही. दुसऱ्याला कमी दाखवण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपली प्रकृती खूप काही दिली आहे, जी जीवनाला धन्य बनवू शकते. आपल्याला प्रकृतीबद्दल शिकण्याची आवश्यकता आहे. आज समाज फार पुढे गेला आहे. समाज खूप समजदार झाला आहे. प्रत्येक माणूस, वस्तू, झाडं सर्वांची रोजची क्षणोक्षणी प्रगती होत आहे. म्हणूनच माणसाने फक्त आणि फक्त पुढेच जावं. प्रगती कशी होईल, यश कसे मिळवू या बाबतीत विचार केला पाहिजे. आज माणसाकडे जे काही आहे ते सगळं आकाश आणि प्रकृतीची देणगी आहे. आकाश, पृथ्वी, पाणी, हवा आणि ऊर्जा ह्या पंचमहाभूतांमधूनच सर्व काही तयार झाले आहे. जर हे नसेल तर आपल्याला श्वास कसा घेता येईल? कसं जिवंत राहू? माणसाने विचार केला पाहिजे आणि प्रकृतीच्या सिद्धांतानुसार चाललं पाहिजे. आकाशाने प्रकृतीची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीतूनच आपण सगळे आहोत. हे सर्व परस्पर जोडलेले आहे. ह्याच सर्वातून आपल्याला ऊर्जा मिळते, आपली चेतना जागृत होते आणि आपली विवेक बुद्धी निर्माण होते. माणूस जे काही करतो ते योग्य आहे की अयोग्य हे आपला विवेकच सांगतो. त्यामुळे या निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. दुसऱ्याला कमी दाखवू नका. मालकी हक्क स्थापित करू नका. आकाशाच्या नियमांनुसार चालत राहा. प्रकृतीच्या सिद्धांतानुसार वागा आणि राम नारायण रामशी जोडला जाऊन आपले जीवन धन्य होईल. आपण सकारात्मक विचार करणारे होईल. जीवनात योग्य निर्णय घेण्यास सक्षम होईल. आपण जीवनाचा कल्याण इच्छिता का? तर प्रत्येक माणसाने ध्यान करण्यास सुरुवात केली पाहिजे. ध्यानाद्वारे आपण आपल्या मनाला, विवेकाला, आपल्या अंतरात्म्याला मजबूत बनवतो. यांना आपल्या वशात करण्यास सक्षम होतो. म्हणूनच प्रत्येक माणसाने ध्यान केले पाहिजे. ध्यान हा एक प्रकारचा ध्वनी ऊर्जा आहे, जी आपल्या शरीरातील 50,000 कोटी आत्म्यांना ऊर्जा देते. त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते, जीवन मिळते, विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते. ही ध्वनी ऊर्जा कुठून येते? तर ती ध्वनी ऊर्जा प्रकृतीतून येते. म्हणूनच प्रकृती, सृष्टी आणि आकाश, ब्रह्मांड ही सर्व काही आहे, हीच आपल्याला जीवन देते. राम नारायण राम नावाने आपल्याला जरी जोडला गेलं तर संपूर्ण ब्रह्मांडाचा स्मरण होईल. या बीज मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. त्यामुळे या बीज मंत्राचा जप करत राहा. त्यात ती शक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीला आपल्या आत समाविष्ट करते.